अरे आले का रे? अरे कधी येणार आहेत? अरे ह्यांचा बाप मरणाला टेकलाय, अजून ह्यांचा पत्ता नाही आहे. अरे माझ्या नंतर ह्या प्रॉपर्टीचा हे कसे सांभाळ करणार आहेत? अरे या रे लवकर. बाबा 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 काय झालं बाबा? तरी तुम्हाला मी बोललो होतो ढोलकीच्या मागे ढोलकी वाईट, पण माझं ऐकाल तर शपथ. अरे तुम्ही माझ्या कष्टाची फळं आहात रे, इकडे या. सॉरी सॉरी बाबा, सॉरी सॉरी बाबा. अरे नालायकनो, तो नावाने बाबा आहे, मी कर्माने तुमचा बाबा आहे. अरे निर्लज्जपणाची हद्द केलीत तुम्ही. नाही बाबा, sorry. एका थुकरड पंचसाठी बाबा बदलला. सॉरी बाबा, सॉरी बाबा. बाबा तुम्हाला काय झालंय? मूळव्याध, हार्निया, गुडघे दुखी, डोकं दुखी की तुम्हाला AIDS झालाय? अरे कुठल्या नको नको त्या रोगांची नाव घेतोयस? काय चाललंय? अरे तुमच्या बापाला क्लासिकल संगीताचा शौक होता, हातात गजरे बांधून मुजरे बघत नव्हता तो. काय बोलताय? म्हणजे काही नाही झालंय ना तुम्हाला? हो बाबा, मी माझं अर्धवट काम टाकून आलो इथे. म्हणजे कुठलं काम अर्धवट टाकलंस तू? महत्वाचं होतं, अर्धवट टाकून आलो मी इथे. कुठलं काम? ते बँकेत खातं ओपन करायला गेलो होतो. अरे ही जुनी नोट बंद व्हायची वेळ आली आणि अजून तू खातं उघडलं नाही, सरकारला तोंड घची पाडलं. ऐका ऐका, मी काय म्हणतोय ते. आता मी तुमच्या सोबत आहे. आज हयात आहे, उद्या नसे. अगं आजच पोचवतेस की काय मला? बाबा बघा, आज अजिबात करायचं नाहीये, आज सोडून जायचं नाही आणि उद्या तर अजिबात नाही. बघितलंस माझ्या मुलीचं काहीच बघितलं? हो, काहीच वगैरे काही नाहीये. तिला उद्याचे वॉटर पार्कचे फ्री पासेस मिळाले म्हणून बोलते ती. नाही बाबा, नाही बाबा. माझं प्रेम बघा ना बाबा, माझं प्रेम. पण आम्हाला का बोलवलंय बाबा इथे? हा बाबा. मुलांनो, हा. माझ्या आता घटका भरत आले आहेत. हसताय? नाही, रडतोय बाबा. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचे आता तुम्ही मालक होणार आहात. तर ही प्रॉपर्टी तुम्ही कशी सांभाळाल या चिंतेने मी ग्रासून गेलोय. काय बेटा, हे जग खूप डेंजर आहे. हो, तुम्ही भोळे आहात रे, तुम्हाला फसवतील सगळे. ते तसं होऊ नये याकरता मला तुमची परीक्षा घ्यायची आहे. मरता मरता आयुष्याचं काहीतरी देऊन जाईन म्हणतो मी. ती जरा पिशवी घे बघू. आईला बाबाने किती खाऊ आणलं बाबा. मरते मी सुद्धा खाऊ बघतोय. हा खाऊ आहे का? त्यातली एक एक काठी काढ. काढ, एक तू ठेव, एक तिला दे. हे घे. बाबा, या 2 काठ्यांनी तुमची तिरडी कशी बांधणार? अगं यमापेक्षा हिलाच घाई आहे मला पोचवायची. अगं वेडे, तिरडी बांधण्यासाठी काट्या नाही आहेत त्या. सांग तिला. ते बाबांना चिता देण्यासाठी आहे. अरे काय अक्कल पासळताय तुम्ही? ही काठी मोडून दाखवा. हा. याचा अर्थ काय? बाबा मी बाबा, काठी ना मराठी होती, मोडली पण वाकली नाही. उत्तर चांगलंय पण चुकलंय बाळा. याचा अर्थ एकट्याला कोणीही संपवू शकतं. आता ती मुळी घ्या. मुळी आतमध्ये ठेवली आहे. हा, ठेवले ना? हा. आता ही मोडून दाखवा, मग मी त्याचा अर्थ सांगतो. बाबा याचा अर्थ काय? याचा अर्थ काय बाबा? गोष्ट चुकली आहे. लाकडात भुसा होता, आपण गोष्ट बदलूया. तुम्हाला ससा कासवाची गोष्ट माहिती आहे का रे बाळांनो? हो बाबा, मला माहितीये. ते ससा कासवाच्या गोष्टीमध्ये बेडूक जिंकतो. अगं
ससा कासवाच्या गोष्टीत बेडूक कुठून आणलास तू? हो बाबा, बघा ना, ससा आणि कासवाची मॅरेथॉन स्पर्धा चालू असते. ते दोघं पळत असतात आणि बेडूक तिथे त्यांना पाणी देण्यासाठी उभा असतो. आणि मग बेडकाला त्यांना बघून आहे ना असं जोश येतो की आपण पण पळूया. मग बेडूक काय करतो, पिण्याच्या पाण्यामध्ये ना गुंगीचा औषध मिसळतो आणि मग तो त्या सशाला प्यायला देतो आणि ससा झोपून जातो बाबा. आणि मग कासवाला हरवून बेडूक जिंकतो. ही कुठली साप नीती होती? कुणी सांगितली बाळा ही तुला गोष्ट? आईने. तुझ्या आईची हीच गोष्ट लक्षात ठेवलीस? अगं ज्या बाईला काकडी आणि तोंडली ह्यातला फरक कळत नाही, अगं भाजी घेताना खाली टोमॅटो आणि त्याच्यावर कलिंगड ठेवते, त्या बाईची गोष्ट ऐकलीस तू? अहो मग काय करेल ती बिचारी बाई? मला सांगा काय करेल? तुम्ही असे सावकारी करत करत दिवसभर फिरायचात, मग काय करेल ती बाई? फिरत होतो कारण मला तुमच्यासाठी ही सगळी संपत्ती जमा करायची होती. बर नो, हा ये बस इथे बस, इथे बस. आपला सावकाराचा धंदा आहे म्हणून तुला विचारतो. समजा 10% व्याजाने मी तुम्हाला 100 रुपये दिले. मुलांनाच व्याजाने पैसे देत आहे? प्रश्न विचारतोय रे, प्रतिप्रश्न करू नको. ही संपत्ती सांभाळायची आहे ना. तर तुम्हाला 10% व्याजाने 100 रुपये दिले तर 10 महिन्याने मला किती पैसे द्याल? 0. कसं काय बाबा बघा ना, आता 1 महिन्याने तुम्ही जाणार, मग आम्ही पैसे द्यायचे कोणाला? म्हणून 0. जाऊ दे, आपण बदलूया काहीतरी आता. हे बघा, असं समजा माझ्याकडे 53 एकर जमीन आहे. बापरे. हा, आणि ती माझ्या नावावर आहे. हो. तुम्ही माझी 2 मुलं आणि तुमच्या काकांची 5 मुलं, अशी 7 जणांमध्ये ही 53 एकर जमीन कशी बरं वाटाल? सोपं आहे, मी सांगतो. सोपं हा, आहे. सांग. बघा, 7 7 49. 53 मधून 49 गेले, उरले 4. आता 7 1 7, 4 मधून 7 गेले, उरले 3. म्हणजे मला वाटतं ना बाबा, जवळजवळ प्रत्येकाच्या वाट्याला 71 एकर जमीन येईल. आणि जे उरलेली 3 एकर जमीन आहे ना, त्यात आपण तुमचा पुतळा बांधू. पुतळा त्यापेक्षा आर्यभट्टचा पुतळा बांधा ना. नाहीतर काय, असा भागाकार करतात का? बरोबर. मी सांगते, थांब. हे सांग बघ. बा, सांग. हा बाबा बसा, माझी बसा. मुलगी हुशार आहे, सांग हे बघा, मला. आपली जमीन किती आहे? 53 एकर. म्हणजे 53/7. आता 53 म्हणजे काय? 5वर 3. म्हणजे पहिले 5 एकर आहे ना, ते आपण काकांच्या पोरांमध्ये वाटून देऊ आणि नंतरची 3 एकर आपल्या दोघांमध्ये वाटू. बरोबर आहे की नाही? नाही पण पप्पा, एक प्रश्न उरतोय हो. म्हणजे कसं आहे ना, जे 7 जण छेदात उरले त्यांचं काय करायचं? त्यांना माझ्या 13व्याला जेवायला बोलाव. काय बोलताय तुम्ही? काय चाललंय हे सगळं? अरे आर्यभट्टाने हे सगळं बघितलं असतं ना, तर त्याने ज्या शून्याचा शोध लावला ना, त्याला चोर बाजारात किलोवर विकला असता. अहो बाबा, मग सोपं सोपं काहीतरी विचारा ना, एवढं कठीण कशाला विचारताय? बर झोप. हा. असं समजा, एका काठावर एक वाघ, एक शेळी आणि गवताची पेंडी आहे. दुसरा काठावर कसं न्याल ते सगळं? बोटीने. तुझा बाप पण बोटीनच जाणार आहे. थोडं पुढे आहे, अच्छा. ऐकून घे. एका काठावर वाघ, शेळी आणि गवताची पेंडी आहे. हे सगळं दुसऱ्या काठावर न्यायचंय. पण वाघाने शेळी खाता कामा नये, शेळीने गवताची पेंडी खाता कामा नये, आणि बोटीतून जाताना फक्त दोघांनी जायचं. आता सांगा बघू कसं कराल हे सगळं? सोपं आहे बाबा, सोपं आहे. तो बोलला की मग छातीत गोळा येतो. तरी बोल. नाही बाबा, बघा, सुरुवातीला मी काय करेन, मी आणि शेळी एका काठावरून त्या काठावर जाऊ. मी शेळीला त्या काठावर उतरवेन, मी पुन्हा इथे येईन, मग वाघाला घेऊन जाईन, मग येताना शेळीला पुन्हा इकडे घेऊन येईन, मग जाताना पेंडी घेऊन जाईन, मग त्या काठावर वाघ, मी आणि पेंडी शेळीची वाट बघत बसू. आणि मग शेळी कशी येईल? येईल ना पोहत पोहत. पोहत आणायचं नाहीये, बोटीनं आणायचंय, पाण्यात कोणाला उतरवायचं नाहीये. बाबा एकदा काय ते ठरवा ना, आता मला सगळं इकडचं तिकडे करावं लागेल. आता जसं काय सगळ्यांना उचलून घेऊन चाललेला असतो. नाही, आता मी पुन्हा एकदा शेवटचं सांगतो बघा का. म्हणजे मी काय करेन, सुरुवातीला वाघाला घेऊन त्या काठावर जाईन, येताना मी एकटाच येईन, मग जाताना पुन्हा शेळीला तिकडे घेऊन जाईन, येताना वाघाला परत आणेन, जाताना पेंडी घेऊन जाईन, परत शेळीला घेऊन येईन. किती फेऱ्या मारणार आहेस तू? किती फेऱ्या मारणार आहे? इतक्या बोटीने फेऱ्या मारला तुझ्या बापाच्या काय इराणच्या तेलाच्या विहीर? इतक्या फेऱ्या मारायला तुझ्या बापाच्या काय इराणच्या तेलाच्या विहिरी आहे? झाला एक माणसा, हसतायत सगळे. बोल बाळा शिवाली, तू सांग. जरा म्हातारपणात काहीतरी चुकून बोललो, हसतात सगळे. मला होतं असं. बाबा मी सांगते. हा, मी ना पहिले
वाघाला नेईन. वाघाला नेशील? हो. अगं मग शेळी पेंडी खाऊन टाकेल ना बाळा. पण बाबा दुसरा किनारा तुम्ही असणार ना राखण करायला त्यांची. हो का? मी काय यमाकडे 1 महिना आंबे चोखायला जात नाहीये. मरणार आहे मी. अगं तुलाच करायचं बाळा सगळं. बाबा मी सांगते बरं. मी पहिला ना बाबा शेळीला नेईन. हा आणि मग इथे येईन, मग वाघाला घेऊन जाईन, शेळीला परत आणेन आणि मग पेंडी टाकेन, पेंडीला तिकडे घेऊन जाईन आणि बरोबर बरोबर जमतंय माझ्या पोरीला. आणि मग बाबा मी काय करेन माहितीये, बेडकाला होडीत बसेन आणि त्या किनाऱ्यावर पोचवेन. बेडूक कुठून आणलास मध्येस? तुझ्या आईशीने सांगितलेल्या गोष्टीत त्या बेडूक प्रत्येक ठिकाणी घुसडावायची गरज नाहीये. का बाबा, तो आपला राष्ट्रीय प्राणी आहे. अरे कुठल्या जन्माला, अरे कुठल्या वक्ताला तुम्ही, अरे कुठल्या टायमाला जन्माला आलात तुम्ही? बाबा कसं काय बाप झाला तुमचा? मी रे बाबा, शांत. बोलता सुद्धा येत नाही मला. शांत हो बाबा, मला सांगा आमचं काही चुकलं का बाबा? आमचं काही चुकलंय का? तुमचं चुकलं नाहीये रे. बदामाचं दूध प्यायची घाई मला इतक्या लवकर मथणात पोचवायला मला माहिती नव्हतं रे. अरे ही प्रॉपर्टी सांभाळायची तुम्हाला माहितीये का? बघू दे कुठे गेलं रे, खाली पडलं की काय? हा हा, अरे हे बघ सगळे पेपर तयार केलेले आहेत रे प्रॉपर्टीचे. याचे 2 समान भाग करायचे. कसं करणार मी? सोपं आहे बाबा. हा. अरे कारक्या, चालते वा मी सगळी प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला देऊन टाकेन, तुम्हाला देणार नाही. चालते वा. बाबा बाबा शांत व्हा, तुमचं उगाच बीपी हाय होईल आणि मग तुम्ही गेलात तर आम्हाला उद्या सुएर सुतक काहीतरी लागेल आम्हाला. हा मग मला काय लागणार? सुतकच लागणार आहे. तेच आम्हाला सुतक लागेल आणि मग मला उद्या क्रिकेटची फायनल बघायची. तुम्ही नका जाऊ. अरे तुझ्या बापाचं अख्खं क्रिकेट किट मसणात पोचलंय. 3rd अंपायरच्या डिसिजनची वाट बघते. तुम्हाला क्रिकेटचं पडलंय. चालायला लागा. बाबा,